महापालिकेच्या अभय योजनेअंतर्गत गाळे सील करण्याचं दैनंदिन उद्दिष्ट पूर्ण न करता आयुक्तांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 14 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आली। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत 6 ते 31 जुलै 2026 या कालावधीत अभय योजनेअंतर्गत शहरातील गाळेधारकांच्या थकबाकीवरील दंडाची 100% माफी देऊन सप्टेंबर 2026 पर्यंत संपूर्ण थकीत भाडं वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले होते। तसंच थकबाकी न भरणाऱ्या गाळेधारकांचे गाळे सील करण्यासाठी वसुली पथके स्थापन करून दररोज किमान 5 गाळे सील करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं होतं। मात्र संबंधित पथकांनी सोमवारी हे उद्दिष्ट पूर्ण केलं नसल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे आयुक्तांच्या आदेशाचं उल्लंघन करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत महसूल उत्पन्न वाढीला बाधा आणल्याबद्दल महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आली। पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त विनोद कुलकर्णी यांनी या संदर्भात कर्मचाऱ्यांचा अहवाल सादर केला। त्यानुसार अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी ही कारवाई केली। लँड फी पथकातील 5 कर्मचाऱ्यांवर प्रत्येकी 5,000 रुपये दंड करण्यात आला। त्यामध्ये RS शिवशिंपी, श्रीकांत यादव, सचिन गडदे, AV क्षीरसागर आणि सोमनाथ अंकुशे यांचा समावेश आहे। मेजर गाळे पथकातील BR रोडगे, DM बनसोडे, विजय जाधव आणि अनिल तडलगी यांच्यावर प्रत्येकी 1,000 रुपये दंडाची कारवाई करण्यात आली। मिनी गाळे पथकातील PP जाधव, रघुनाथ सुरवसे, राजरत्न कांबळे, SN कुरापाटी आणि अजिंक्य चव्हाण यांच्यावरही प्रत्येकी 1,000 रुपये दंड आकारण्यात आला। दंडाची रक्कम जुलै पेड इन ऑगस्ट 2026च्या वेतनातून वसूल करण्यात येणार आहे। वरिष्ठांच्या आदेशांचं पालन न करणं, कामात हलगर्जीपणा करणं आणि महसूल वसुलीच्या कामात अडथळा निर्माण करणं हा गंभीर शिस्तभंग आहे। भविष्यात अशा प्रकारच्या निष्काळजीपणाबाबत अधिक कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी दिला।